23 एप्रिल 2026 वर्षातील सर्वात शक्तिशाली गुरुपुष्प अमृत योग। या दिवशी उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवा, नाहीतर आयुष्यात येणारी मोठी संधी कायमची निसटू शकते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। 2026 मधील पहिला आणि अत्यंत शुभ असा गुरुपुष्प अमृत योग 2026 एप्रिल रोजी येत आहे। ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्व कार्यासाठी सिद्धिदायक मानले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा योग इतका महत्त्वाचा का आहे, देवी लक्ष्मीला हा योग का प्रिय आहे, या दिवशी देवी लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते विशेष उपाय करायचेत आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। या उपायामुळे घरात चाहूबाजूनी पैसा येईल, जन्मजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल, शत्रू संपेल। असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत अगदी नक्की पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पुष्प नक्षत्र हे सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्प अमृत योग तयार होतो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, गुंतवणूक किंवा खरेदी अक्षय फळ देणारे ठरते। सोने, चांदी, जमीन किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा वर्षातील सर्वोत्तम मुहूर्त आहे। गुरु हा ज्ञानाचा कारक आणि पुष्प नक्षत्र आहे समृद्धीची, त्यामुळे या दिवशी केलेले साधना लवकर फलद्रूप होते। तुम्हाला माहिती आहे का, देवी लक्ष्मीला हा योग अतिशय प्रिय का आहे? ते पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा पुष्प नक्षत्र होते, म्हणूनच पुष्प नक्षत्राला लक्ष्मीचे जन्म नक्षत्र मानले जाते। गुरु म्हणजेच बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि लक्ष्मी ही ऐश्वर्याची देवी। गुरुच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा पुष्प नक्षत्राचा प्रभाव पडतो तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होऊन स्थिर रूपात भक्तांच्या घरी निवास करते। गुरु हा स्थिरचा कारक आहे, म्हणून या योगावर मिळवलेली संपत्ती घरात टिकून राहते असा भाविकांचा विश्वास आहे। हा शुभ संयोग साधण्यासाठी काही खालील गोष्ट आवर्जून करायचे असतात, मी तुम्हाला सांगणारच आहे। शक्य असल्यास थोडे तरी सोने खरेदी करा। सोने खरेदी करणं शक्य नसेल तर श्रीयंत्र किंवा सोन्या चांदीचे नाणे खरेदी करा। संध्याकाळी लक्ष्मी देवीची विविध पूजा करा आणि तिला महालक्ष्मी अष्टकम अर्पण करा। गुरु हा विष्णूचा अवतार मानला जातो, त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं पठण करणे अत्यंत फलदायी ठरते। या दिवशी पिवळ्या वस्तूचं म्हणजेच की डाळ, गुळ, पिवळे वस्त्र दान केल्याने गुरुग्रह बलवान होतो असे देखील मानलं जातं। 23 एप्रिल 2026 रोजी केवळ गुरुपुष्प अमृत योगाचं नाही तर तरीही काही अत्यंत शुभ आणि निर्मूळ दृष्टिकोनाने हा दिवस महामुहूर्त मानला जातो। एप्रिल रोजी सूर्योदयापासून ते साधारणपणे संपूर्ण दिवसभर पुष्प नक्षत्र आणि गुरुवार यांचा संयोग आहे। गुरुवार पुष्प अमृत जो योग आहे तर तो सकाळी 6ला चालू होणार आहे, संध्याकाळी 5ला संपणार आहे। हा संपूर्ण दिवस हा पुष्प नक्षत्र असणार आहे। हा योग सर्व कामांच्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी, सुवर्ण खरेदीसाठी मानला जातो। या दिवशी अमृत सिद्धी योग, स्वार्थी सिद्धी योग, रवी योग यांसारखे विशेष योग देखील तयार झालेले आहे। या दिवशी चंद्र स्वराशीच असण्याची शक्यता आहे आणि पुष्प नक्षत्राचा स्वामी शनी असला तरी त्याचा अधिद्रष्ट देव व बृहस्पती आहे। यामुळे गजकेसरी सदृष्ट फळे मिळवण्याची शक्यता निर्माण होती, जी प्रगती आणि बुद्धिमत्तेसाठी खूपच पूरक असतात। 23 एप्रिल रोजी गुरुवार पुष्प अमृत सिद्धी योग, सर्वाधिक सिद्धी असा त्रिधारा शुभ संयोग जुळून येत आहे। अशा संयोगात जर तुम्ही जे काही उपाय कराल, सेवा कराल, त्याचं फळ हे तुम्हाला खूप जास्त पटीने मिळत असतं। या दिवशी पृथ्वी तलावरती भगवान विष्णूचे विष्णू तत्व आणि माता लक्ष्मीचे लक्ष्मीचे लक्ष्मी तत्व हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि हे तत्वामध्ये ज्या वेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, त्यावेळेस त्याचं फळ हे आपल्याला खूप चांगल्या पटीने मिळत असतं। तर गुरुवारी गुरुपुष्प अमृत योगाची दिवशी तुम्हाला घरामध्ये काही प्रमुख कामे आणि आवर्जून करायची आहेत। या दिवशी आपल्याला घ्यायची शिगडी जी असते तर त्याचं पूजन हे आवर्जून करा। हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा। त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करायचे आहे।
घरामध्ये तुम्हाला तुमच्या फरशी पुसत असताना त्यामध्ये थोडंसं हळद मीठ, त्याचबरोबर घरामध्ये कुठे धूळ मीठ माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे, आपल्या गुरूंची सेवा आवर्जून करायची. हळदीचे काही प्रभावी उपाय करायचे आहेत. त्यामध्ये हळद थोडीशी पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. घरामध्ये आपलं संपूर्ण फरशी पुसत असताना त्यामध्ये त्या पाण्यात हळद टाकायची आहे. भगवान विष्णूने सर्व देवांना हळदी अर्पण करायची आहे. तुळशी मातेला देखील हळद अर्पण करायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी किंवा हे छोटे छोटे उपायसुद्धा आपल्याला खूप काही दिवस शिकवून जातात, खूप या दिवशी प्रभावी असं देखील ठरतात. स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे कुठे काढायचं तर 5 स्वस्तिक काढायचे आहे. पहिलं स्वस्तिक किचनमध्ये काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक आपल्या ज्या ठिकाणी पैसे वगैरे असतात कपाटामध्ये त्या ठिकाणी काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक हे तुळशीजवळ काढायचं आहे. चौथं स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाजाच्या मधोमध काढायचं आहे. 5वं स्वस्तिक हे आपल्या देवघर जे असतं तर त्या देवघराच्या मागचा जो भाग असतो तर त्या ठिकाणी हे 5वं स्वस्तिक आहे तर ते काढायचं आहे. अशा पद्धतीने हे 5 स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. आता बघा आपल्याला उद्या हा एक प्रभावी उपाय कसा करायचा आहे की आपल्याला उद्या सकाळी उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आता ही वस्तू किती वाजता ठेवायची, कधी ठेवायची ते आपण प्रथम बघूया. तर बघा आपल्या घराचा उंबरठा हा आपल्याला घराचा केंद्रबिंदू असतो. माता लक्ष्मी आणि आपल्या घरामध्ये कुठून प्रवेश करत असते तर ती आपल्या उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. घरातील दुःख दारिद्र्य संपवण्यासाठी माता लक्ष्मीने सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहावं यासाठी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं हे खूप महत्त्वाचं असतं. वाईट निगेटिव्ह एनर्जी असतं ते घरामध्ये कुठूनही प्रवेश करतात तर उंबरठ्यावरूनच. त्यामुळे घराचा जो उंबरठा असतो तर तो नेहमी स्वच्छ असावा. ज्या वेळेस काही प्रभावी उपाय, काही सेवा जर केल्यात असे योग येतात तर त्या योगाच्या दिवशी उंबरठ्याची पूजा ही आवर्जून आपल्याला करायची असते, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा तर ते पहा. सर्वात प्रथम हा उपाय घरातील महिलांनी पुरुषांनी कुणीही करू शकतो. फक्त श्रद्धा आणि विश्वासाने करा. कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका येऊ देऊ नका. या उपायाने काय होईल तर आपल्याकडे खूप पैसे येतील. अजिबात आपल्या घरामध्ये अशांती राहणार नाही. शांती समृद्धी नक्कीच टिकून राहील आपल्या घरामध्ये. शत्रू संपेल, घराची पतीची मुलाची प्रगती होईल. आपल्या घरामध्ये जे काही अडीअडचणी असतील त्या पूर्णपणे नष्ट होतील. तर पहा सकाळी सर्वात प्रथम स्वच्छ अंघोळ करून घ्यायची. सकाळी 10 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लवकरात लवकर जितकं लवकर शक्य होईल तितकं लवकर हा उपाय करा. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकायचं आहे. या पाण्याने आपल्याला उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लिंपण घ्यायचं आहे. आता आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक ताट तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गुलाबाचं फूल असेल तर अतिशय उत्तम, नाहीतर गुलाबाचं अत्तर घ्या. त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. हळद घ्यायची आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, थोडंसं त्याचबरोबर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 5 लवंगा 5 वेलची घ्यायच्या आहेत. उंबरठ्यावरती जायचं आहे. उंबरठ्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. एक फूल तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल तर अर्पण करा, जर नसेल तर तुम्ही अत्तर अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा उंबरठ्याच्या कोणत्याही साईडला तुम्हाला आपण हा जो दिवा आणला आहे तर तो दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. त्या दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये जे आपण लवंगा आणि वेलायची घेतल्या आहे तर त्या घ्यायच्या आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरातलं सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊ दे, तुझी अखंड कृपा माझ्या घरावरती राहू दे. आणि त्या दिव्यात ह्या सर्व साहित्य टाकून द्यायचं आहे. दिवा शांत झाला की त्यानंतर हे सर्व साहित्य निर्माल्यात टाकून द्यायचं. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. दिवा परत स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. पहा मंडळी, तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला खूप छान फायदा तुम्हाला या उपायाचा बघायला मिळेल. त्याचबरोबर मंडळी, ज्यांचा विश्वास असेल त्यांनी हा उपाय नक्की करा. आणि हो, उपाय करत असताना कोणाशी बोलू नका आणि एक मंत्र जप नक्की करा. ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करा, नाही ते 21 वेळा करा. तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढा मंत्र जप करता येईल पण तेवढा मंत्र जप तुम्ही नक्की करा. आणि हो,
उपाय करत असताना कधीही पाठीमागे वळून पाहू नका. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.